ठीक आहे, आता कधी काळी जे आहेत आम्ही काही निर्णय घेतले, त्यांनी काय निर्णय घेतले, काही निर्णय हे बरोबर असतात, काही निर्णय हे नंतर आपल्याला वाटतं की नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। एक काळ असा होता की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जायचे, आजही मानले जातात। मात्र आज आणखी एक चाणक्य जन्माला आले आहेत। असो, आज आपला तो विषय नाहीये। शरद पवार म्हणजे राजकारणातले चाणक्य। त्यांनी डाव टाकला की तो अंतिम मानला जायचा, त्याला तोड नाही असं समजलं जायचं। पण मागील वर्षभरात त्यांच्या गटावर, पक्षावर आणि अस्तित्वावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं। मात्र आता चित्र वेगळं दिसण्याची चिन्ह आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडाशी आहेत। मिनी मंत्रालय याला मानलं जातं आणि त्यामुळे राजकारणातून निवृत्ती नाही तर कमबॅक असे दोनच पर्याय पवारांसमोर आहेत। आता म्हातारं सगळ्यांना जड जातं की निवृत्ती घेतं, या विश्लेषणातून, या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात येईल। महाराष्ट्रात अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन गटात विभाजन झालं। एकीकडे बंडखोर अजित पवार गट सत्तेत गेला आणि दुसरीकडे शरद पवार गटानं जनतेत आपली ताकद पुन्हा उभी करण्याचा निर्धार केला। आज परिस्थिती अशी आहे की खुद्द बंडखोर गटातील काही नेते खाजगीत बोलताना म्हणतायत की पवारांना सोडणं ही आमची चूक होती। माझ्याकडून चूकच झालेली होती की मी पवार साहेबांना सोडून येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे। जयंत पाटील असं म्हणालेत की आमच्या अनेक सहकाऱ्यांनी आतून कबूल केलंय की आम्ही शरद पवारांना सोडून चूक केली। शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होतंय। काही असे व्यक्त करतात, काही लोक व्यक्त करू शकत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे। मग कोर्टाने पक्ष पवारांना बहाल केला किंवा सत्ता बदल झाला तर हेच लोक अजितदादा सुद्धा आले, मग त्यात लोटांगण घालतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आता खरी कसोटी लागणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीत, जिच्याकडे अनेक जण मिनी मंत्रालय म्हणून पाहतात। गाव पातळीवरचं राजकारण ठरवणाऱ्या या निवडणुका हेच ठरवतील की म्हातारा जड जाणार, अजूनही रणसंग्राम लढण्याची ताकद आहे की आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे। शरद पवारांनी आता युवा पिढीला समोर आणायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये मग सुप्रिया सुळे असेल, रोहित पवार यांना पुढे करून त्यांनी दाखवून दिलंय की पवार ब्रँड अजूनही संपलेला नाही। जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवार गटाचा जोर वाढल्यास अजित पवार गटाची चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। राजकारणात कायम काहीही शक्य असतं। आज जो विरोधक आहे तो उद्या हातात हात घालू शकतो। शरद पवारांचं पुन्हा मजबूत कमबॅक होतं हे पाहून अनेकांना अजित पवारांचं संभाव्य युटर्नही दिसू लागलंय। म्हातारा जड जाणार ही उगाचच म्हणत नाहीये। महाराष्ट्रात एक वाक्य प्रसिद्ध आहे, राजकारणात शरद पवार कधीच रिटायर होत नसतात, ते नेहमी रिइन्व्हेंट होतात। आता पाहावं लागेल की जिल्हा परिषद निवडणुकात शरद पवारांचं कमबॅक किती भक्कम होतं आणि खरंच अजित पवारांचं लोटांगण पाहायला मिळतं का? कारण राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चा देखील सुरू आहे। मध्ये मध्ये शरद पवार, अजित पवार यांची भेट देखील होत असते। त्यामुळे योग्य वेळी दादांचा युटर्न आणि शरद पवारांचं कमबॅक बघायला मिळू शकतं, हे नाकारून चालणार नाही, काही होऊ शकतं। तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा मराठी मंडळीला, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर। आणि अजित पवार खरंच परत येतील का? शरद पवारांचं कमबॅक होईल का? जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश हाती लागेल का? यावर देखील तुमचं रोखठोक मत, मनमोकळं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।